अरे उधर से हो जाओ। कुर्सी खाली करो, खाली करो सिलेंडर के भाव कम करो, मोबाइल है भाई। सिलेंडर के भाव कम करो, वरना कुर्सी खाली करो। नागपूर शहरात घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ आणि तुटवड्याच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळालेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात तीव्र निषेध नोंदविलाय. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक चूल पेटवून वाढत्या गॅस दरांचा निषेध केलाय. गॅस दरवाढ रद्द करा, सामान्य जनतेला दिलासा द्या, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडलाय. यावेळी काही आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की घरगुती गॅस सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच अनेक ठिकाणी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गृहिणींसमोर मोठे संकट उभे राहिले आहेत. या देशामध्ये नुकताच घरगुती सिलेंडरची 60 रुपये झालेली दरवाढ, त्यानुसार बेसिक सिलेंडरची 115 रुपयांनी झालेली दरवाढ, ही नागरिकांना या दरवाढीपासून कुठेतरी न्याय मिळावा याकरता आज हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. प्रत्येक वेळी या सिलेंडरची दरवाढ करून सरकार नागरिकांवर, ह्या जनतेवर जो अन्याय करत आहे, ह्या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन होतं. एवढंच नव्हे तर आज शहरामध्ये बऱ्याचशा गॅस गोडाऊनच्या बाहेर अर्धा 1-1 किलोमीटरच्या नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहे. एकीकडे प्रशासन सांगतं की कुठेही तुटवडा नाही आणि एकीकडे नागरिकांच्या ज्या रांगा लागलेल्या आहे, OTP शिवाय त्यांना सिलेंडर मिळणं मुश्किल झालेलं आहे. जे 15 दिवसामध्ये जे सिलेंडर मिळत होतं त्याचा कालावधी आज 25 दिवस करण्यात आलेला आहे. ह्या सर्व गोष्टींचा नागरिकांना जो संभ्रम पसरण्यात आलेला आहे, त्याच्यापासून या जनतेला कुठेतरी न्याय मिळावा या मागण्या घेऊन आज आम्ही इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं किंवा आम्ही हे सांगितलं का आजच्याच वर्तमानपत्रामध्ये जे काही मेडिकल कॉलेज आहे तिथे सुद्धा तुटवडा झालेला आहे ते त्यांच्या निदर्शनात आणून दिलं. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की बा अशा कुठल्याही प्रकारची तो बाब नाही, स्टॉक हा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच्यामुळे हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे हा दूर करावा ही मागणी आम्ही या काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी. संजीव भाऊ, अनेकांकडे एकच सिलेंडर आहे, अशा वेळेस त्यांच्या घरचं सिलेंडर गेलं तर OTP येत नाही आहे आणि सिलेंडरही मिळत नाही आहे. OTP जो आहे ही त्यांची एक प्रक्रिया आहे, परंतु त्याच्यापासूनच मुक्तता मिळण्याकरता ही सुद्धा या सुद्धा बाबीवर आमचं त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. आणि पहिले लोकांना नंबर लावला की सिलेंडर मिळून जायचं, OTP हा काही 100% कंपल्सरी नव्हता. त्याच प्रकारे आता सुद्धा नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी ही सुद्धा मागणी आम्ही तिथे ठेवली. 4 दिवसापासून दररोज लाईन लागत आहे गॅस गोडाऊन पुढे आणि ऑनलाईन नंबरही लागत नाही. आम्ही सांगितलं ना आता की लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे की एकीकडे थोडा जाणीव लोकांना होत आहे, हॉटेल्समध्ये सिलेंडर मिळत नाही आहे. बऱ्याच आपण माध्यमातून जर बघितलं असेल तर बरेचसे हॉटेल बंद होण्याच्या स्थितीवर आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी गॅस गोडाऊनच्या समोर एक घरी तो चूल जी पेटते तिथे कुठे ती विझू नये आणि सिलेंडर हा उपलब्ध असला पाहिजे ह्या यांनी लोकांनी आज गॅस गोडाऊनसमोर ज्या रांगा लावून ठेवलेल्या आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाने आज आम्ही इथे निवेदन दिले. सरकारने तात्काळ गॅस दरवाढ मागे घ्यावी, सिलेंडरचा पुरेसा पुरवठा करावा आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आंदोलनामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पुढील काळात या मुद्द्यांवर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे. सर, पण OTP शिवाय सिलेंडर देत नाही आणि आधी पण होतं ना ताई, आधी OTP आता राशनिंग करावं लागेल, मान्य आहे. आता मला एक प्रॅक्टिकल सांगा, जर युद्धांमध्ये त्या तिथून गल्फमधून येऊच दिलं नाही तर टंचाई आता नाही आहे, पण 2 हप्त्यामध्ये येऊ शकतं. बरोबर आहे. आता आपण 2 घंटे चूल पेटवतो, आपण 1.5 घंटे राशनिंग तर करावं लागेल ना. शॉर्टेज नाही आहे, पण याचा अर्थ नाही आपण
तर त्यामुळे आधी 15 दिवसामध्ये तुम्ही बुकिंग करू शकत होते, आता 20 केलेलं आहे. साहेब चुलीवर आणलंच का? नाही ना, कशाला आता म्हणतात चूल चूल मॅडम, चूल म्हणजे हे ऑलरेडी झालं ताई, ऑलरेडी आमच्या टीम आहे, आमच्या टीम तिकडे चाललेले आहे. तुम्हाला सिलेंडरचं मला एक सांगा, अगर शॉर्टेज होता तो कितने होटल बंद हुए क्या? मैंने कहा होटल वालों को बुलाया था, होटल चल रहे हैं सब, मतलब नहीं पैनिक हो गए सर लोग, मैं वही बोल रहा हूँ, पैनिक हो गए। तो अभी देखो हमने कितना भी बोला तो लोगों का पैनिक जब जाना है तभी जाएगा। हाँ। 3 बार बात किया, मैं मीडिया से ही बात किया, अभी करता हूँ ना मी, आमचा प्रयत्न करत तुम्ही पण ॲज अ पदाधिकारी, ॲज अ नगरसेवक तुमचं पण इन्फ्लुअन्स असते, त्यांनाही सांगा की आम्ही कलेक्टर साहेब भेटून आलो, शॉर्टेज कुठंच नाही, काही करू नका। आणि आता तर पुन्हा साहेब आम्ही काय आहे शॉर्टेज वगैरे सांगून सगळं सांगून ते दरवाढ वाढली त्यासाठी विचारते त्याचं काय सांगतो नहीं, एक काम करा, मेरे को 3-4 एग्जांपल दो, आदमी ने बोला थी कि मेरे से लिया, फिर ठीक है मैं सर, ठीक है बिल्कुल मतलब रिटर्न द्यावं मग मी काय करतो ते बघतो. ठीक आहे सर. की बाबा या एजेंटनी माझ्याकडून 1200च्या वर 1000 रुपये घेतले, मला सिलेंडर दिला, तो उसका मेरा कंप्लेंट को रिटर्न में मैं अभी उसको उठाता हूँ, डिशिंग का करिए, ठीक है। मी काय म्हटलं 3 उदाहरण द्या, भरपूर नाही 3च द्या, बघू काय करता येईल.